सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर बघा सगळ्यांना शुभ सकाळ. तर आपला खत हलवायला चालू आहे बघा. म्हणलं गुरीला खत घालायचं आहे. बघू शकता रोटरनं आपलं ह्याने कसं खत हलवायचं ते बघा. रोटरनं खत हलवून घ्या म्हणलं मस्त पैकी बघा असं मेव्याने घ्या म्हणलं खत हलवून. चिपाडा ही आहे ते आता पलीकडच्या गुरीला त्या घालायचं आहे खत बघा. तर रोप आहे ती मागं पलीकड. तर हलवून घेतो म्हणलं खत बारीक खत. त्यात थोडा कंपोस्ट खती टाकलेला पिरोला घालून उरलेला आहे. ही बघा मिक्स करून घ्यावं म्हणलं आता सगळं शेण हे नंतर टाकलेलं आहे ते बघा. बघा कसं होत आहे रोटरनं मस्तपैकी खात होते बघा बारीक. काय का कसं होतंय बघा सप्पशीर पद्धतशीरपैकी खत असा हलवून झालेला आहे. कुठं आहे मला दिसत नाही खुरपं कुठं आहे. मला खुरपच दिसणार कुठं समोर आहे अयो माझं खुरप माझं खुरप बघा गावलं ह्याच्यात बघा खातात. हा बघा मैत्रिणीनं खुरप माझं किती दिवस झालं गुंडलं होतं मग इथं खातात पडलं होतं काय कोणाचं. आता रोटर त्यांना गावलं बघा कसं आहे का. तर आमचं बघा कसे ट्रॅक्टर आता निघालेच कामाला. बघा लई होतंय बघा. रोटर किती मोठा आहे बघा नाही का. भरपूर मोठा रोटर आहे बघा. इकडं पण खत आहे इकडं पण असा खत आहे चितपर्यंत. खुटी असली तर खुटी आहे इथं. तर बघा सकाळ सकाळ आज कसं वातावरण आहे. दिवस त्या नारळात आहे बघा दिसला का तुम्हाला. तर बघू शकता खुटी असेल खुटी. चालू आहे खत हलवून घेतलं. माझं खुरपं गावलं बरं झालं. लय भारी खुरपं आहे काही. मला माझ्या आईनं दिलेलं आहे खुरपं. माझ्या मम्मीनं दिलेलं आहे मला खुरपं. शेळ्यांचं दूध काढायचं आहे अजून आपल्याला. चहा करायचा आहे बाकी. तर ह्यांचं चालू आहे बघा खत हलवून घ्यायला. आणि फुटीसुद्धा गावली आपल्याला खतामध्ये हे का. तर चाललंय ती कामाला. चला आपलं काम बघू आपण. शेळी दूध काढायचं आहे आता मला. तर झाला आहे खत हलवून. खत हलवून घ्या म्हणलं बोरीला टाकायचं आहे आता. इकडं बघा पलीकडच्या त्या बोरीला टाकून घ्यायचा आहे मस्तपैकी. तर आता हो आमचे निघाले त्यांच्या दुटीवर. तर बघा खताच हलवून झालेलं सगळं बोरी पुरता आहे आता खात. तर चला दूध काढते मी आता शेळ्यांचं. तर आज सकाळ सकाळ खोल्या बिल्या मस्तपैकी पुसून घेतला. आज सकाळचंच झाडून लुटून पुसून घेतलं. ही सगळ्या खोल्या आधी लुटून काढलं सगळं आणि मग पुसून घेतलं बघा. तुम्हाला दाखवते इकडं. तर ही सुद्धा खोली पुसून घेतली. कोंबडी आमची खुडूक बसलेली आहे. तर तुम्हाला दाखवते बघा. थांबा पिल्ली तिची किती निघली ते बघू. तरी बेडवर आमच्या दूध बाळाचा अभ्यास चालू आहे. ही सुद्धा खोली पुसून घेतली. आणि मेन काय गोष्ट झाली ह्या खोलीत मिशन घातल्यामुळं लय राडा झाला आहे. कारण का पोरांच्या खोलीत मिशन घालून जमत नाही. सगळा राडाच होतो इकडं कपड्यांचा आणि हे. त्यामुळं पोरं वरडायला लागले तू खुटू तकडं तुझं तू करत जा संध्याकाळचं किती पण वाजेपर्यंत. पण आमच्या खोलीत मिशन घालू नको म्हणते ती. पण आपल्या ह्या खोलीतला काय झाला आहे प्रॉब्लेम. ह्या खोलीतला आपला बोर्ड जळलेला आहे बघा इथला. ही बोर्ड जळला आहे. ह्या बोर्डमध्ये काय झालं काय माहीत नाही. ही जळलेला आहे बोर्ड. त्यामुळं मी तकडं नेली. खोलीत लाईटच लागा ना. आणि बघा शेतकरी म्हणल्यावर खोलीत ठिकीन चुंगडीन. ह्या ठिकाणी मिरच्या आहेत एका ठिक्यात मका आहे. ते पलीकडं फॉर्म आहेत पेरूचा. असं काय बाय असते शेतकऱ्या म्हणल्यावर ना. किती जर जागा असली तर कमीच पडते आपल्याला. त्यामुळं शेतकऱ्याला भरपूर जागा लागते. आमच्या कोंबडीची पिल्लं दाखवते आता तुम्हाला बघा मी किती निघले ते किती नाही. सगळं बघा भांडी पडली ते. अजून स्वयंपाक करायचा आहे. चहा का गॅस सुद्धा पुसला नाही काढून ठेवलं नुसतं पुसून घ्यायचं आहे. आणि
देवपूजा बिजा करायची आहे बघा. अजून आरती लावायचे. आधी सगळं स्वच्छता करून घ्यावं म्हणलं. आणि डेरा बघा हे केवढा मोठा आहे बघा, आहे का. लाईट लावते हो का. डेरा बिरा भरून घेतलाय. सकाळ सकाळ लाईट आहे पाण्याची. गार पाणी राहते. लय मोठा डेरा आहे हो का हे बघा, आहे का. गार पाणी राहते त्यामुळं म्हणलं सकाळ भरून घ्यावं. चहा पाणी करायचं बाकी आहे अजून. तर दाखवते बघा कोंबडीने माझ्या किती पिल्ली काढली ती. ह्या कोंबडीवर त्या पोटमाळ्यावर अंडी घातली होती बघा. त्या वरच्या पोटमाळ्यावर न माहीत होताच तिथं वर अंडी घातली होती. आणि खायला अंडी काढायला गेलो तर कोंबडीने भरपूर अंडी घातली बघा. चौथी कशी धरलं तर देते थांबे पिल्ली बघू किती झाली निघे. लय चावते ही कोंबडी, लय पोर आहे. तर ती बाळं निघली ती बघा. एवढी आपली किती निघली 3 आणि 3 6 आणि 7 बाळं निघली ती. तर टचकली ती. तर तिथं माझं बाळ घेते कसं हातात बघा. ह्यांना खायला सोडायचं बघा. किती निघली ती 7 निघली ती ना. अजून अंडी आहेत बघा इथं. 3 1 3 3 7 3 9 10 11 अंडी येते. तिने घातली तर तिथे सोडू. आपली चंदन आणि कस्तुरी जाळीत आहे ती तोपर्यंत सोडूया आपण तिला जरा बाहेर खायला पिणं. कारण का ती लगेच टोचाच मारते ती ह्याला पिलासनी. म्हणून म्हणलं आता खात ह्यांना पाणी ठेवायचं आहे प्यायला. पाणी प्यायला ठेवायचं आणि तांदूळ टाकायचं. तर बघा छोटीशी बाळं कशी त्यांना खायला टाकते जराशी. आणि पाणी घेते सकाळ सकाळ म्हणजे खाल्ली कुंडली का मग ही होते ते. तर खायला टाकते त्यांना. तांदूळ टाकायला लागले ह्यांना खायला. तांदूळ खाल्लं का पाणी पिली का मग कोंडायची. त्यात अजून अंडी आहे ती पिल्लं निघायला लागलेली आहे ती बघा भरपूर. तर ह्यांचं काय चाललं बघा. आता रोटर हे केलेलं आहे आणि ह्यांचं खात वाढायचं चालू आहे बघा. गोळा करायला खात चालू आहे बघा. तर खत गोळा करते. तर ते राहिलेला वय अलीकडचा माती खालच्या खताची होऊनच जाते. तर काय आहे मग हे असं दाताळान ह्यांचं काम चालू. रोटर खत लय भारी झाला. बारीक रोटर नाही का नाही. सगळा मिक्स झाला. कंपोस्ट वरचा खालचा एकदम. तर दाताळानं आता कशाला लय गोळा करत बसताय. असं आहे की आता टाकायचं की बुरीलाच खात. चालतंय बाय सगळ्यांना. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कोणी केलं नसेल तर. आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बंडगर. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांचे बाय बाय.